मुंबई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन केलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी यासाठी हे आंदोलन केलं गेलं आहे। या आंदोलनात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, तर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी केली जात आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन केलं आहे, तर आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देखील मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे। त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दारावर जावं, हे देवेंद्र फडणवीस जे आहे आणि काय माझा मोबाईल कशाला गेले? मी घेतली का तुझं फ्रेंड? ते म्हणतात की ओबीसी आणि मराठा आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून मिळावं, यावर उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका आहे ती त्यांनी स्पष्ट केली। सरकारची भूमिका घेईल तिला आम्ही पाठिंबा देऊ अशी आमची भूमिका आहे। सरकारची भूमिका घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ। ते आज उद्धव ठाकरेंकडे आले आहेत, उद्या शरद असं तरी असं नीट आलं पाहिजे बोलायला। पण यामध्ये काही राजकारण वाटतंय का तुम्हाला? अंबादासजी, हे लोक कोण आहेत? अंबादासजी, तुम्हाला काही राजकारण वाटतंय का? ऐकून घ्या, रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे। तुम्ही म्हणताला जो विखे बिखेचे चॅनल म्हणजे थेट तुमचं म्हणणं की भाजपच्या लोकांनी इथे राजकारण रमेश केरे नाही यांची नेहमी बघा, विखेंच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्याच लोकांचे नाव तो येतो। बिलकुल असंच आहे। नाही, पण जो शरद पवारांनी 2 दिवसांनी मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ तर काय या सगळं मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारण पुढच्या काळात भूमिका घ्यावी तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना। उद्धव ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये आहे, त्यामुळे ते भूमिका घ्यायला सरकारचे प्रतिनिधी असं म्हणतात की मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये जे टिकलं सगळ्या भूमिका झालेल्या शिवसेनेच्या वारंवार आमची भूमिका काय, आम्ही वारंवार भूमिका मराठा आरक्षणाचा ज्या विधिमंडळात ठरावाला एकमताने मंजूर केला, तेव्हा आमची भूमिका काय लपवून थोडी ठेवलेली, उघडी आहे, ओपन आहे। ऐसा मैंने नहीं कहा, ये लोग इसमें के आधे लोग बीजेपी के लोग। दानवे साहेब, भेट झाली तुमची, काय म्हणणं आहे नेमकं त्यांचं आता? तुम्ही काय त्यांना म्हटलं मी तुम्ही भेटायला आले तर साहेबांना सांगितलं का? मी आता साहेबांशी चर्चा करतो, 2-5 जण भेटायला जर साहेबांनी अलाउड केलं तर बोलून घेऊ, पण आमची भूमिका काय विचारता, आमची भूमिका जग जाहीर आहे असं आम्ही सांगितलेलं आहे। असं मी म्हटलेलं नाही, मी असं म्हटलं की याच्यातल्या अर्ध्या लोकांचे भाजपचे पोस्टर लावत असतात मंत्रालयाजवळ, यांचे फोटो बघा, मी फोटो दाखवतो तुम्हाला। हो बिलकुल जाणीवपूर्वक भेटायला पाहिजे अशी जर उद्धव साहेबांनी जर भूमिका घेतली तर महाराष्ट्रातला मराठा समाज उद्धव साहेबांना पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्री करल, नसता एकही आमदार यांचा आम्ही येऊ देणार। स्वतंत्र आरक्षण आम्ही पाकिस्तानहून आलो, अरे आम्ही पण महाराष्ट्रातले आहो ना, या भूमीमध्ये जन्म घेतला ना आम्ही। काय ओबीसी बांधवांची मागणी म्हणजे काय? आमची मागणी आहे मराठा समाजाला या ठिकाणी टिकणारा ओबीसी आरक्षण मोर्चाच्या वतीनं जर उद्धव साहेबांनी जर आमची भेट नाकारली तर या ठिकाणी आम्ही ठिय्या करून या ठिकाणी सुरुवात करतो। मराठा कार्यकर्ते आले तर त्यांची देखील भेट झाली नाही, असं काय सांगा? अहो ते तर सगळ्यात मोठी शोकांती काय ना, म्हणजे मतदानाच्या वेळेस बरं का हे आमच्या दारामध्ये येतात आणि आज आम्हाला आज बघा 350 मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहे। 350 मराठा बांधवांनी आज मराठवाड्यात येऊन बघा तुम्ही, कितीतरी मराठा बांधवांवर गुन्हे दाखले या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करून आज महाराष्ट्रातला मराठा तरुण, आणि हे मस्तपैकी इकडे AC मध्ये बसतात। त्याच्यामुळं
उद्धव साहेबच नाही, शरद पवार साहेब असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या, या सगळ्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून जाहीर करावं, सर्वपक्षीय बैठक लावा. कारण आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा आज रस्त्यावर उतरतोय आणि सगळेचे सगळे या मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग करून घेतात. आरक्षण को लेकर म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं अशक्य आहे आणि त्यासाठी त्यांच्या आंदोलन देखील सुरू आहे. अहो कोणते ओबीसी नेते वोटावर मोजणारे ज्यांचं इलेक्शनमध्ये डिपॉझिट जप्त झालेले असे ओबीसी नेत्यांबद्दल बोलताय का तुम्ही? अरे महाराष्ट्रातला ओबीसी समाज आजही मराठा समाजाच्या बाजूने या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. आजही तुम्ही बघा या 2-4 नेत्यांमुळं मराठा समाज आणि ओबीसी बांधवांचं भांडणं लावायचं काम जर कोणी करत असेल तर हे 2-4 ओबीसी नेते करतात. आरक्षण को लेकर बस कीजिए ना मराठी के लिए अभी तुमची आंदोलन झालेली होती, हे आंदोलन सुरू आहे. आणखीन कुठल्या कुठल्या नेत्यांना भेटणार आहे की उद्धव ठाकरेंपासून सुरुवात आहे? हे उद्धव ठाकरे साहेबांपासून सुरुवात आहे. उद्या आमचं शरद पवार साहेबांचं समोर आंदोलन आहे. पहिले आम्ही विरोधी पक्ष घेणार, कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक लावली होती तर मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावं म्हणून सर्वपक्षीय बैठक लावल्यानंतर एकही विरोधी पक्षातला नेता या ठिकाणी आला म्हणजे यांना या आंदोलनाचा उपयोग फक्त आणि फक्त मतासाठी या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामुळे इथून आमची सुरुवात आहे. उद्या शरद पवार साहेब असतील, नंतर नाना पटोले साहेब आहे, नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगला, त्याच्यानंतर अजितदादांचा, नंतर मुख्यमंत्र्यांचा आमचा शेवट त्या ठिकाणी आंदोलनात होणार आहे.